किती काळ गेला हे आपल्याही लक्षात येत नाही. तर आपण व्यासपीठावर विराजित शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज अल्मेला, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर, सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर आणि सद्योजात शिवाचार्य महाराज नागठाणा या सर्वांच्या पावनचरणी मी वंदन करतो. आणि आपण आपल्या या धर्मसभेच्या कामाला सुरुवात करूया. खरं म्हणजे मी सद्योजात महाराजांना पहिल्यांदाच आपण आपल्या ठिकाणी व्यासपीठावर आलेत आणि आम्हाला 18 वर्षापूर्वीपासूनचा सगळा इतिहास आठवायला लागला. 18 वर्षापूर्वी आपल्या महाराजांचा म्हणजे मुखेड महाराजांचा आणि लगेच 2 दिवसानंतर नागठाणचे जे महाराज होते निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य त्यांचा पट्टाभिषेक सोहळा 2 दिवसाच्या अंतराने झाला. आणि त्या सोहळ्याला आम्हाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. नुसतंच भाग्य नाही तर त्यांचा संबंध एवढा गाढा संबंध आला की वर्षातनं नाही महिन्यातनं 1-2 चक्रा तरी त्यांच्या मुखेडच्या मठात झाल्याशिवाय राहत नव्हत्या. एवढं दोघांचं एवढं सख्य जमा झालं होतं की जसे आपण म्हणतो ना इतिहासातले दाखले देतो की राम आणि लक्ष्मण हे जसं बंधू प्रेम जगदविख्यात आहे त्याप्रमाणे मुखेड महाराज आणि नागठाण महाराज यांचं हे बंधुप्रेम जे होतं ते सगळ्यांच्या परिचयाचं होतं आणि त्यामुळे सगळ्यांच्या आठवणीचं आहे. खरं म्हणजे डोळे पाणवतात. आज त्यांच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली, सगळं संपलं. ठीक आहे, त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता सद्योजात महाराज आलेलेच आहेत. पुनश्च आपण हरिओम म्हणून नवीन कार्याला सुरुवात करूया. आम्ही अपेक्षा करतो की जसं त्यांचं आमच्या मठावर प्रेम होतं तसं सुद्धा महाराजांचं यापुढे सुद्धा राहावं. आपल्या या धर्मसभेची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करूया. तर सर्व शिवाचार्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या धर्मसभेचं उद्घाटन करा. स्वप्रकाशमः तेजो सर्वं ज्योतिर्द्वीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ॐ कुमारश्चत्पितरमुञ्जनानां रुद्रो प्रयन्तो भूरेऽर्थादारो सत्पदिं गणस्वम्भेशजारा तस्मै शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धे विनाशाय दीपोज्योतिर्नमोस्तुते. साम्बजे नमः. पार्वतीपतये शिव हर हर महादेव. श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. वीरभद्रेश्वर भगवान की जय. श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. बाल तपस्वी सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. जय मंगलम. जय नमः. पार्वतीपतये शिव हर हर महादेव. या धर्मसभेच्या आजच्या सुरुवातीला एक वातावरणात पवित्रता यावी. कारण कसं आहे, मंत्रोच्चारामुळं माणसाच्या जीवनावर काही अनिष्ट आणि इष्ट दोन्हीही परिणाम होतात. तर आपल्यावर
त्या वातावरणातील कंपनाचे इष्ट परिणाम व्हावेत आणि दूषित वातावरण जे आहे ते शुद्ध व्हावं, यासाठी आमच्या मठात असलेले शुभम शास्त्री व आमच्या मठाचे विद्यार्थी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी वेदघोष करावा व या वातावरणाला पवित्र करावं. ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. हर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे सर्वलोकानां विशते भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः. ओम भद्रं कर्णेभिर्यामदेवाः भद्रं दक्षिणाक्षिरेरक्ताः स्थिरैरङ्गैर्दृष्ट्वामं स्वस्तनोमहे वशेमदेवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्षु वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ नमः सरसे नमः बृहस्पतये नमः सखीनां मुरुगानां चक्षुषे नमो दिवे नमः पृथिवे सप्रतसभामेवो माया एकसत्या सभासदः तानिन्द्रियावतः कुरु सर्वमायुरुपासना. सर्वेभ्यो भक्तमाहेश्वरेभ्यो नमः. सर्वेभ्यो महागणेभ्यो नमः. सर्वेभ्यो गौतमेभ्यो नमः. ओम शांति शांति शांति. व्यासपीठावर विराजित जे शिवाचार्य आहेत ते आपले आजच्या या धर्मसभेचे सन्माननीय पाहुणे आहेत. आपले ते अतिथी आहेत. आपण अतिथींना सुद्धा देवाचा दर्जा दिलेला आहे. आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव असा उल्लेख करतो. आलेल्या अतिथीचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचा योग्य तो पाहुणचार करणं आणि त्यांचं आदरातिथ्य करणं हे आमच्या मठ संस्थांचं आद्य कर्तव्य आहे. तर आपण इथं उपस्थित जे आहेत त्या सर्व शिवाचार्यांचं स्वागत करूया आपल्या मठ संस्थांतर्फे. तर मी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर यांचा वस्त्र प्रदान करून व माल्यार्पण करून त्यांचा आदरातिथ्य करावं. यानंतर आपल्यासाठी नौखे असलेले पण ज्येष्ठतेच्या बाबतीत खरंच ज्येष्ठ असलेले चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आलमाला यांचे सुद्धा आपण यथोचित स्वागत करू.
आपल्या बऱ्याचशा कार्यक्रमात सहभागी राहणारे दरवर्षी की ज्यांची आपल्या धर्मसभेला उपस्थिती असतेच, आपल्या नर्मविनोद शैलीने आपल्या सर्वांचं मन मोहून घेणारे असे हे अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांचा सुद्धा आपण योग्य तो सन्मान करूया. नेहमी ज्यांचा आपल्या मठात आपल्या सर्वांना वावर दिसतो, नेहमी आपल्या सानिध्यात राहणारे असे हे देवणी मठाचे शिवाचार्य सिद्धलिंग शिवाचार्यजी महाराज, जसे नागठाणचे महाराज आपल्या इथं हमेशा येत होते, तसे आपल्या आडीपडीला आम्हाला कामाला येणारे, आपलं जर कुठे काही पडत असेल तर तिथे येऊन उभा टाकणारे हे देवणीकर महाराज आहेत. यानंतर नूतन ज्यांचाच गेल्या 1 तारखेलाच पट्टाभिषेक झाला असे हे नागठाणचे शिवाचार्य सद्योजत शिवाचार्य महाराज यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. यानंतर आपले सर्वांचे सद्गुरू गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा सुद्धा आपण योग्य ते सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेऊया. हा सन्मान प्रतिकात्मक स्वरूपात आपल्या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी ओंकाराप्पा व या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसंबंडी वगैरे आणि व्यासपीठावर उपस्थित जे आहेत त्यांनी सर्वांनी मिळून करावा. यानंतर या ठिकाणी एक गुरुवार भजनी मंडळ म्हणून आहे, त्यांनी सुद्धा आजच्या महाप्रसादातला खूप मोठा वाटा उचललेला आहे. त्या सर्वांनी मिळून महाराजांचं स्वागत करणार आहेत, त्यांचा यथोचित बहुमान करणार आहेत. तरी गुरुवार भजनी मंडळाचे जे कुणी आहेत त्यांनी सर्वांनी येऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन जायचं. तसेच आले हा यांची ऐके
यानंतर विश्वनाथराव मेहत्रे हे मूळचे जळकोट येथील राहणारे आहेत आणि त्यांच्या लग्नाचा आज 50वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी सर्व शिवाचार्यांचं पाद्यपूजन करणार आहेत. तर मेहत्रेंना मी विनंती करतो की त्यांनी सहकुटुंब या ठिकाणी येऊन महाराजांचं पाद्यपूजन करावं. तिकडून जा, त्या बाजूने खाली उतरा आता स्टेजवर. मंत्र सुरू कर. आज ज्यांनी प्रसादावरील कीर्तन केले असे हे सुप्रसिद्ध कीर्तनकार की ज्यांच्या ओजस्वी कीर्तनातून आपलं प्रबोधन करतात असे हे. खरं म्हणजे त्र्यंबक स्वामी, तुम्ही 2 वर्ष आम्हाला सुट्टी दिली होती. 2 वर्षानंतर तुमचा संयोग आला आज तुमचं प्रसादावरचं कीर्तन करण्याचा. यापुढे सुट्टी न देता आपण नित्य नियमाप्रमाणे इथली प्रसादाची सेवा करत जाऊ अशी विनंती करतो. आणि मी नागठाणच्या सद्वजोत महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रसादाचे कीर्तनकार त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांना आशीर्वाद प्रदान करावे. प्रसाद घेताची स्वामी नाश होईल. खरं म्हणजे आजच्या आपल्या सभेला थोडासा उशीरच झालाय. त्यासाठी आजच्या या धर्मसभेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर माधवराव पाटील उच्चेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं. आजचा जो अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथ पारायण, रथोत्सव सोहळा याच्या आज आपण समारोपाच्या दिशेने जात आहोत. आणि या समारोप प्रसंगी जवळपास बराचसा वेळ झालाय. पण वेळ झाला नाही हा एवढाच वेळ होतो. दरवर्षी आपण म्हणतो की वेळ झाला आणि दरवर्षी हाच वेळ होतो आणि एवढाच वेळ होतो, कारण कीर्तन आणि त्यानंतरचे सगळे समारोप म्हणजे एवढा वेळ जातो. अशा या महत्वपूर्ण प्रसंगी उपस्थित असलेले उदगीर मठ संस्थानचे श्रद्धेय गुरुवर्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज, मुद्दाम आपले शेजारचं राज्य आलमेला कर्नाटक येथून आलेले श्रद्धेय चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, जिंतूर
मठसंस्थांचे गुरुवारी अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, देवणी मठसंस्थांचे श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज आणि ज्यांचा विशेषत्वानं या मठाचा आणि नागठाण मठाचा विशेष संबंध आहे असा त्याचा उल्लेख करण्यात आला. असे नागठाण मठ संस्थांचे नुकतंच ज्यांचा पट्टाभिषेक झालाय असे गुरुवारी सद्योजात शिवाचार्य महाराज, उपस्थित ज्यांच्या श्रमातून ज्यांच्या मेहनतीतून हे सगळं उभा टाकते, सप्ताह असेल, विविध कार्यक्रम असेल, अशी सगळी यासाठी कष्ट घेणारी सगळी सद्भक्त उपस्थित माता भगिनींनो आणि बंधूंनो, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, कारण आपल्याला या सगळ्यांचा परत अमृत उपदेश ऐकायचा आहे आणि मग नंतर प्रसाद आणि त्यानंतर घरी जायचं आहे. पुन्हा संध्याकाळी रथोत्सव आहे, त्यामुळे आपली ऐकण्याची मनस्थिती नाही आणि समोर ज्यांची काय मनस्थिती असते हे कळण्या इतपत मला मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळं मी काही अधिकचं बोलणार नाही. पण प्रास्ताविक हा जो विषय आहे तो वास्तविक पाहता हे प्रास्ताविक नाही, तर गेल्या 18 वर्षातल्या या मठसंस्थांची जी काही यशोगाथा आहे ती अत्यंत कमी वेळामध्ये मी फक्त आपल्या समोर ठेवेन आणि मी थांबेन. हा जो काही सप्ताह ज्यांच्या नावाने या ठिकाणी होतो असे आपले पूर्व गुरुवर्य श्रद्धेय श्री सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या सप्ताहाचं आयोजन सातत्यानं आपण दरवर्षी करतो. आज त्यांचे 21वे पुण्यस्मरण आहे आणि त्यानंतर त्यांचे उत्तरपत्या दरम्यानच्या काळामध्ये 3 वर्ष आपल्या या ठिकाणी आपल्याला गुरुवारी उपलब्ध नव्हते. याही काळामध्ये ओंकाराप्पा असतील, गंगाधर पाटील असतील, शिवसांबण्णा असतील, अन्य आपले सगळे सद्भक्त असतील, या सगळ्या ज्येष्ठ यांनी महाराज उपस्थित नसताना सुद्धा या मठसंस्थांची देखभाल आणि ही परंपरा सातत्यानं चालवण्याचं एक मोठं काम केलंय. याचाही या ठिकाणी गौरवपूर्ण उल्लेख आपण केला पाहिजे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. वास्तविक पाहता महाराजांना म्हणजे आपले जे गुरुवारी आहेत डॉक्टर विरूपाक्षी शिवाचार्य महाराज यांच्या पट्टाभिषेकाला यावर्षी 18 वर्ष पूर्ण झाली आणि ज्या वर्षी पट्टाभिषेक झाला तेव्हापासून आस्थागायत म्हणजे आपण ही जी सप्ताहाची परंपराचा म्हणजे सुरुवात आहे त्याला सुद्धा 18 वर्ष म्हणजे साधारणतः 1.5 तप, ज्याला आपण 12 वर्षाचं 1 तप ज्याला आपण म्हणतो त्याला 1.5 तप यावर्षी पूर्ण झाले आणि हा एक अत्यंत चांगला असा योग आहे. 18 वर्षापासून सातत्यानं या मठामध्ये एक दरम्यानच्या काळात काही परंपरा खंडित पडली होती. असं असताना सुद्धा ज्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पुनश्च हरिओम म्हणता येईल, ज्याला सुरुवात करता येईल, आथपासून ज्याला सुरुवात केली आणि त्याची वाटचाल इथपर्यंत म्हणता येणार नाही पण इथपर्यंत झालेली आहे आणि इथपर्यंत आपला सगळा घटनाक्रमाचे आपण त्याचे साक्षीदार आहोत. या 18 वर्षामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील, वास्तविक पाहता धर्माचा प्रचार प्रसार करणे आणि समाजाला धर्माच्या दिशेने त्याला सातत्यानं नेण्याचं त्याला एक दिशा देणे हे काम तर मठ परंपरेचं आहेच आहे. पण हे होत असताना धर्मासोबत त्याला सामाजिकतेची, शैक्षणिक कामाची, सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि ज्याला समाज प्रबोधनाची ज्याला जोड बनता येईल असं सगळं नानाविध आणि विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सातत्याने आपले गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्षी शिवाचार्य महाराज करतात. ही या मठाची आणि विशेषतः त्यांच्या ही व्यक्तिमत्वाची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी एक गोष्ट आहे असं म्हणलं तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी वावगं होणार नाही. मग या परंपरेमध्ये शिवदीक्षा असेल, गुरुपदेश असेल, गुरुपूजनाचा कार्यक्रम असेल, गुरुपौर्णिमा असेल, असे तर कार्यक्रम आपण धार्मिक उपदेशाचे तर आपण सातत्यानं या ठिकाणी होतातच. पण हे होत असताना याला सामाजिकतेची आणि समाज प्रबोधनाची जोड असली पाहिजे आणि यासाठी आता आपण या ठिकाणी जे कीर्तन झालं महाराज ते बहुतेक केले ते सांगत होते की काय बदलले म्हणले, ते म्हणजे काया बदलते, छाया बदलते, अजून काय म्हटले, माया बदलते म्हटले का. हा, काया बदलते, छाया बदलते, माया बदलते असं ते म्हणाले. हे खरं आहे, पण मानवी जीवनामध्ये हे सगळं काया बदलणे, माया बदलणे, छाया बदलणे हे जरी खरं असेल तर मानवी जीवनाचं शाश्वत मूल्य जर काय असेल तर त्या सगळ्या त्या बदलणाऱ्या ह्याच्यामध्ये विवेकाचा पाया हा जर मानवी जीवनामध्ये जर स्थिर असेल तर सगळं काही नीट होते. आणि काया बदलू दे, माया बदलू दे, छाया बदलू दे, पण त्याला जर विवेकाचा पाया जर निश्चितपणानं असेल तर त्याला मानवी जीवन हे त्याच्या योग्य दिशेनं जाते आणि ते करण्याचं काम ही गुरु परंपरा करते आणि तेच काम आपले विरूपाक्षी शिवाचार्य महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आपण पाहतो की नानाविध विविध क्रम वर्षभर सातत्यानं या ठिकाणी होतात
श्रावण मासामध्ये महाराजांचं अनुष्ठान असते, त्यानंतर दसऱ्यामध्येही अनुष्ठान महाराज करतात. आणि ही जोड किती अलौकिक अशी जोड आहे. श्रावण मासाचं अनुष्ठान ही शिवाची उपासना आहे आणि दसऱ्यामधले जे नवरात्रातलं जे त्यांचं अनुष्ठान आहे ते दुर्गेची उपासना आहे. म्हणून एका ठिकाणी ते शिवाची उपासना करतात आणि दुसऱ्या बाजूला शक्तीची उपासना करतात. म्हणून शिवाची उपासना आणि शक्तीची उपासना, शंकराची उपासना आणि साक्षात पार्वतीची उपासना, असं एक अलौकिक आणि एक महत्वपूर्ण या ठिकाणी असा एक उपक्रम म्हणण्यापेक्षा एक विधी या ठिकाणी राबवला जातो हेही आपल्याला माहित आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेला आपल्या धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपूजनाचाही कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगला होतो. गुरुपूजनासोबत गुरुपौर्णिमेसोबत आपण आपली परंपरा सांगते, हिंदूची शाश्वत परंपरा सांगते की केवळ म्हणजे स्त्री ही केवळ सौंदर्याची पुतळी नाही, तर ती पराक्रमाची स्फूर्ती आहे आणि पावित्र्याची मूर्ती आहे. म्हणून आपल्याकडे सांगण्यात आलं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. म्हणून ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी साक्षात देवतेचाही वास असतो. म्हणून या ठिकाणी दुर्गापूजा उत्सवाच्या मध्ये नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाचं सुद्धा या ठिकाणी महाराज एक मोठा कार्यक्रम करतात आणि यामधून स्त्री शक्तीचा सन्मान असेल, मातृवंदनाचं ते एक प्रतीक आहे. म्हणून हाही कार्यक्रम या ठिकाणी मातृशक्ती वंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी मठामध्ये दरवर्षी म्हणजे तो पण राबवला जातो. असे अनेकविध कार्यक्रम आहेत. केवळ वर्धापन दिनाला विविध आपण व्याख्यान आयोजित करतो. महाराज आपल्याला सांगण्यास म्हणजे एक आम्हाला अभिमान वाटतो की व्याख्यानमालेची सुरुवात महाराष्ट्रातले जे ख्यातकीर्त साहित्यिक आहेत विवेक घळसासी, दैनिक सोलापूर तरुण भारतचे जे संपादक होते, त्यांच्या व्याख्यानाने या ठिकाणी 3 दिवसाची एक व्याख्यानमाला सुरुवात करण्यात आली आणि ती परंपरा अव्याहतपणे गेल्या 6 वर्षापासून ती पण या ठिकाणी चालू आहे. केवळ या ठिकाणी धार्मिक म्हणून केवळ यज्ञच केला जात नाही, तर ज्ञानयज्ञही झाला पाहिजे या उद्देशानं व्याख्यानमालेचा कार्यक्रम चालू आहे. आणि पट्टाभिषेक वर्धापन दिनासारखंच आम्ही 5वा एक लक्षदीपोत्सवाचा एक मोठा कार्यक्रम आणि 12 वर्षाचा द्वादशपूर्ती उत्सवाचा एक कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला होता. ही करत असताना समाजामध्ये आपण पाहत आहोत की आपली ही सगळी टेक्नॉलॉजीचा काळ आहे. मुलांची या नवीन पिढीची वाटचाल सगळी आता एका विशिष्ट दिशेनं चालू आहे. पण समाजाला जर दिशा द्यायची असेल तर एक जंगम समाजातली जी काही तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत, ही परत धार्मिक विधीकडे त्यांचं राहिलं पाहिजे आणि त्यांनाही संस्कारित असं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी 1 महिन्याचं रुद्र शिबिर गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं 30 दिवस या ठिकाणी रुद्र शिबिर या ठिकाणी आयोजित केल्या जात आहे. आणि दरवर्षी साधारणतः 150 ते 200 मुलं या ठिकाणी महाराष्ट्रातून येतात, कर्नाटकातून येतात, शेजारच्या तेलंगणा राज्यातून येतात आणि दरवर्षी सर्वसाधारणपणे जर एकंदरीत संख्या पाहिली तर 2500 बटू या ठिकाणी पौरोहित्याचं शिक्षण घेऊन गेले आणि ते समाजामध्ये पूजा अर्चा आणि धर्माच्या आपल्याला मदत करण्याचं काम ही सगळी 2-2500 मुलं ही करतायत. हाही एक म्हणजे एक नाविन्यपूर्ण पण अत्यंत महत्वाचा असा उपक्रम आहे. हे सगळं होत असताना आपण पाहिलंय की या ठिकाणची वास्तू अत्यंत म्हणजे जीर्ण झालेली होती. ही वास्तू उभी करावी असा सगळा महाराजांचाही संकल्प होता. जेव्हा संकल्प पवित्र असतो तेव्हा तो सिद्धीस जातो. म्हणजे संकल्पातून सिद्धीकडे काय वाटचाल होऊ शकते हे जर आपण पाहिलं, ही जी आपण या ठिकाणी बसलो ही सगळी जर वास्तू पाहिलं तर ते संकल्प से सिद्धी तक, संकल्पाकडून सिद्धीकडे वाटचाल झालेली ही सगळी वास्तू आहे. आणि ज्यावर आज या मठाला म्हणजे आर्थिक स्रोत काय आहे तर या मठाला जवळपास शेती नसल्याच जमा आहे. म्हणजे इतर मठासारखी अशी म्हणजे आर्थिक साधनाचा काही विषय नाही, पण या ठिकाणची ही वास्तू जवळपास 2 कोटी रुपयाची ही वास्तू जी उभा टाकली त्यामध्ये मोठं योगदान आपलं सगळ्यांचं आहे. केवळ समाजाचा पैसा यासोबत लोकप्रतिनिधी दिलेलं योगदान या सगळ्याचं एकत्रीकरण करून 2 कोटी रुपयाची ही भव्य वास्तू ज्या ठिकाणी आपण बसलो ती आणि मधल्याही काही इमारती आहे या सगळ्याचंही बांधकामही हे पूर्णत्वाला गेलंय. म्हणून समाजामध्ये एक अत्यंत सकारात्मक वातावरण तयार झालंय. याचाच परिणाम म्हणून काय असेल तर गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही सगळेजण, कुणाचं नाव घेण्यापेक्षा आम्ही सगळेजण समाज म्हणून मुखेडमध्ये ज्याला आपण आपले वंशज किंवा ज्यांना आपण ज्यांच्या नावावर आपला समाज ओळखला जातो अशा जगज्योती महात्मा बसवेश्वराचा एक अश्वारूढ पुतळा मुखेड शहरामध्ये असावा आणि तो मुखेड तालुक्याचं प्रतीक म्हणून असावा असा आपला संकल्प होता. आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की येत्या अक्षय तृतीयेला ही संकल्पपूर्ती पूर्ण होत आहे. जवळपास 60-70% काम जागेवरचं बांधकाम आता पूर्ण होत आलंय. प्रत्यक्ष पुतळा जवळपास मुंबई येथे आपण तयार करायला टाकलाय. ते करण्यासाठी व्यंकटराव पंडित चांदोळकर असतील,
पेटमोरेकर महाराज असतील, रामराव मस्कल्ले असतील, मी आहे, मस्कल्ले काका आहेत, आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि त्या पुतळ्याला आपण जे काही आता या ठिकाणी सगळ्या आकड्यांचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही, पण आजपर्यंत आपण मोठी रक्कम आहे त्यापैकी 80% रक्कम आपण पुतळा निर्मितीसाठी दिली आणि येत्या 1 महिन्याच्या आत हा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा मुखेड शहरामध्ये स्थापित होईल. ही आपल्यासाठी एक अत्यंत गौरवाची अशी बाब आहे. आणि यासाठी त्याची पहिली पावती म्हणता येईल. पहिली पावती जर कोण जर दिली असेल तर ती पावती कुणाची आहे? आपल्याला वाटतंय की समाजातल्या अनेकांनी याला आपल्याला भरीव योगदान दिलंय, ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं दिलंय आणि त्याचा उल्लेख केला पाहिजे. असं मुखेड शहरामधून जवळपास आता ही सगळी वयोवृद्ध मंडळी आहे. खरं म्हणजे गंगाधर पाटील असतील, शिवसामान्ना पांडे असतील, या ठिकाणी नाहीत पण शेखर पाटील आहेत, कपिल एकाळे आहेत, शिवा चिवळे आहेत, सतीश मटके आहेत, राजू बोधने आहेत, असे अनेक जण आहेत. या सगळ्यांनी मिळून आपल्याला आश्चर्य वाटेल, एका मुखेड शहरामध्ये प्रत्येक घरी जाऊन 10 लाख रुपये त्यांनी निधी संकलित केला. आणि हे सगळं वातावरण कशामुळे झालं? जवळपास आपला 1 कोटीचा संकल्प आहे, त्याच्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. हे होत असताना या सगळ्याची पहिली जर पावती कुणाची असेल तर ती गणाचार्य मठ संस्थांच्या नावाने ती पावती आहे. महाराज म्हणाले मी पण निधी देतो. आम्ही म्हटलं महाराज आम्ही तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही आम्हाला कसं काय देता? तर महाराज म्हटले मी माझं स्वतःचं काहीच देत नाही, माझ्याकडे काय हे जे काही या मठाचं असेल आणि माझ्याकडे जे काही उपलब्ध आहे ते सगळं तुमचं आहे, त्या समाजाचं आहे. आणि मी जी काही देणगी देत असेल ती माझी देणगी नाही, ही समाजाची देणगी आहे, मी समाजासाठी देतो, यात माझं स्वतःचं काय. असं म्हणून महाराजांनी 21,000 रुपये दिले. विषय 21,000 रकमेचा नाही, तर विषय या ठिकाणी दिलेला तो आशीर्वाद आहे. आम्ही असं समजतो की ती पावती नाही तर तो आशीर्वाद आहे. आणि ज्यावेळेस महाराजांनी 21,000ची पावती आम्हाला दिली त्यावेळेस आम्हाला खात्री झाली की आमचा संकल्प पूर्ण होणार आहे. कारण आमच्या मागे जर एवढी मोठी एक आध्यात्मिक शक्ती जर असेल तर हे काही होणं अवघड नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना असं तेव्हा म्हटले होते की राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. तसं हे एक स्मारक व्हावे ही सुद्धा साक्षात शिवाचीच इच्छा आहे. म्हणून हे सगळं साध्य होत आहे. आणि आपल्याला विनंती आहे, सर्व शिवाचार्यांनाही माझी अशी विनंती आहे, तारीख एखादा दिवस मागे पुढे काय जी होईल आम्हाला रीतसर आमंत्रित करायला येऊ, सगळ्यांनाच आमंत्रित करायला येऊ. आपण सगळेजण त्या दिवशी या ठिकाणी आशीर्वादासाठी यावेत अशी आपणा सगळ्यांना विनंती आहे. आणि ती आपण आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं विनंतीचा स्वीकार कराल आणि आपणही सगळे या. आणि या ठिकाणी जे आपण उपस्थित आहोत त्या सगळ्यांना तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती आहे की ज्या दिवशीचं आपलं अनावरण असेल त्या दिवशी प्रत्येक गावातून प्रत्येक आपला समाज बांधव, स्त्री, पुरुष, महिला, भगिनी घरामध्ये कुणीही शिल्लक राहणार नाही. आणि किमान आपले 50,000 समाज बांधव त्या दिवशी मुखेडमध्ये येतील आणि ते स्वयंप्रेरणा येतील. येणार का नाही? तुम्ही येणार का नाही एवढ्या मोठ्या उत्सवाला? तर आपण सगळ्यांनी त्या दिवशी यावं आणि येताना गावामध्ये कुणीही शिल्लक राहणार नाही याची सगळ्यांनी आपण दक्षता घ्यावी. असा एक आपण मोठा, जसा पट्टाभिषेकाचा एक मोठा वैभवशाली कार्यक्रम झाला होता एवढ्याच ताकदीने समाजाच्या एकतेचा, समाजाच्या शक्तीचा, आत्मशक्तीचा कार्यक्रम आपण दाखवू. यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण मोजक्याच शब्दात पण मागच्या 18 वर्षाचा लेखाजोखा तुम्ही या पूर्ण समाजाच्या समोर मांडलात. धन्यवाद. आणि नक्की मला आता खात्री झाली, जे अगोदर माहीतच होतं पण आता शिक्कामोर्तब झालं, खात्री होती तुम्ही मानसशास्त्राचे डॉक्टर, पक्के डॉक्टर आहात हे मला याच्यानं शिक्कामोर्तब झालं तुमच्या याचं. यानंतर आजची जी कीर्तन सेवा होती, प्रसादाची कीर्तनाची सेवा केली की ज्यांचं प्रायोजकत्व विश्वंभर स्वामी मांजरमकर यांच्याकडे होतं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर महाराजांचं स्वागत करून हा सप्ताह म्हटला की धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. कीर्तन, प्रवचन, भजन आणि अन्नसेवा, प्रसाद सेवा हा नित्यनियमाचाच तो कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात
अनेक जणांचा हातभार लागलेला असतो, जनता जनार्दनाचा सहभाग असतो त्यापैकी काही जणांचा आपण उल्लेख या ठिकाणी करणं आणि त्यांचा बहुमान करणं हे मठ संस्थांचं कर्तव्य आहे. आपण एक थोडंसं आपल्या याच्यात बदल करूया, काही जणांचा सत्कार घेऊ, एका शिवाचार्यांचं आपण प्रवचन घेऊ, आशीर्वचन घेऊ आणि त्यानंतर काही जणांचा राहिलेला अशा पद्धतीनं, म्हणजे जेणेकरून आपणाला पण कंटाळा येणार नाही आणि आपल्या कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता पण होईल. तर मी वैदिक वृंद जो पहिल्यांदा त्यांचं नाव घेतो, त्यांनी या ठिकाणी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे आहेत. तर राजगुरू स्वामी साईनाथ पाचपिंपळकर लवकर यायचं आहे. मन्मथ स्वामी मांजरीकर, शुभम स्वामी जळकोटकर, जेवढे हजर आहेत तेवढे त्यांनी ते लवकर यायचं. मी ज्यांचे नावं घेतलं त्यांनी यायचं. परत मी नावं घेईन. राजगुरू स्वामी साईनाथ मठपती पाचपिंपळकर, मन्मथ स्वामी मांजरीकर, शुभम स्वामी जळकोटकर, शुभम तू यायचं, कपिल स्वामी आरळीकर, राजू स्वामी मुखेड, गणेश स्वामी मुखेड, सोमनाथ मठपती मुखेड, माधव स्वामी बोरगावकर, माधव स्वामी बोरीकर की जे महाराजांच्या गाडीचे सारथ्य करतात, शंकर स्वामी नंदगावकर आणि मठात राहून या मठाची सेवा करणारे भगवान स्वामी गजानन स्वामी हळदेकर, त्या सौभाग्यवती व श्री हळदेकर या दोघांनी या ठिकाणी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. हळदेकर दाम्पत्याने या ठिकाणी येऊन या सप्ताहाचा जो आत्मा असतो, आपला जसं शरीरात आत्मा वास करतो तसं या सप्ताहाचा आपण ज्यांना आत्मा म्हणतो असे गायक व वादकवृंद यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. त्यातली त्यांची नावं घेईल, त्यांनी कृपया लवकर यायचं आहे. जनार्दन बेंद्रीकर, गणेश लोहगावकर, मरुळ सिद्ध पळसकर, योगेश पाटील बेळीकर, सूर्यकांतराव कॅदरकुंटे गुरुजी, अंतेश्वरराव गंदगुडे गुरुजी आणि खुशाल सुर्ण गडगडवाळीकर यांनी सगळ्यांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. आपल्या मठाचे शिष्य
आणि ज्यांचा आपल्या मठाच्या सर्व कार्यात सहभाग असतो, आमच्या अडीअडचणीला मदत करणारे आणि या मठाचे शुभचिंतक हितचिंतक असलेले रामरावजी मस्करले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी 2च मिनिटात पहिल्यांदा महाराजांची कृपा आशीर्वाद घ्यावा आणि मग नंतर आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तसेच नाईक साहेबांना पण विनंती करतो की त्यांनी सुद्धा येऊन महाराजांकडून आशीर्वाद घेऊन जावे. अखंड शिवनाम सप्ताह मामा हे काढू. अखंड शिवनाम सप्ताह, परमरस्य ग्रंथ पारायण व रथोत्सव सोहळा गणाचार्य मठसंस्थान मुखेड या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाखाली चालू आहे. या समारोपाच्या प्रसंगी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले श्री शब्र 108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, आदरणीय चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आलमेला, आदरणीय अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर, आदरणीय सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणी, आदरणीय सदा जात शिवाचार्य महाराज नागठाणा व सर्वच या ठिकाणी उपस्थित माता बंधू आणि भगिनी. या ठिकाणी गंगाधर मामाने सांगितलं की 2 मिनिटात आपण आपल्या शुभेच्छा द्या. मी आवर्जून या ठिकाणी फक्त एवढंच सांगेन, आपण बसलेले सर्वजण अनेक कार्यक्रमाला जातो, लग्न सोहळ्याला जातो, कुणाच्या तरी वाढदिवसाला जातो, बारशाला जातो, अनेक कार्यक्रमात जातो. पण ज्या वेळेस अशा धार्मिक कार्यक्रमात आपण येतो आणि धार्मिक कार्यक्रमात आल्यानंतर आपल्याला जी आत्मिक समाधान मिळते, जे मनशांती मिळते, ती जगाच्या पाठीवर कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्याला मिळत नाही. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला मनशांती मिळते, आत्मिक समाधान मिळते, अशी ह्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सगळ्यांचे गुरु आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज हे दरवर्षी करत असतात. वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी डॉक्टर उच्चेकर साहेबांनी ते सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या खोलात न जाता महाराज मी आवर्जून या ठिकाणी एवढंच सांगेन की आपण आम्हा सर्वांचे लिंगायत समाजाचे गुरु तर आहातच, पण मुखेड तालुक्यात परिसरात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आपण आपल्या कामाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मामध्ये आपला जो आज शिष्यवर्ग तयार झालाय, आपला जो सदभक्त तयार झालाय, या 18 वर्षाच्या कामामध्ये महाराजांनी जी कष्ट घेतले, जी मेहनत केली, त्या सगळ्याच्या माध्यमातून महाराजांचा खूप मोठा नांदेड जिल्ह्यात शिष्यवर्ग त्या ठिकाणी तयार झालाय. महाराज हे आपले तर गुरु आहेतच, महाराज हे सर्व मुखेड तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे आता गुरु झालेले आहेत. आणि महाराजांना असंच काम पुढेही करत जावं अशी ईश्वरचरणी त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि मी माझं लांबत चाललेल्या शुभेच्छा या ठिकाणी थांबवतो. बस.
यानंतर नागठाण मठाचे मठाधिपती शटस्थल ब्रह्मी आचार्य महाराज के लिंगेक सद्गुरु सिद्ध योगे सिद्धराजेंद्र स्वामी महाराज के वीरभद्रेश्वर महाराज के संत शिरोमणि मनोज स्वामी महाराज के शिव संत लक्ष्मण महाराज के सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज के संभजे पार्वतीपते शिव हर हर महादेव। त्रैलोक्य संपदा लेख्य समोलेखन वित्तय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। जगदादि जगदाचार्य रेणुकादी पंचाचार्य यांच्याही दिव्य चरणकमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून उज्जैन पीठाचे 60वे जगद्गुरु ज्यांनी अखंड भारतामध्ये नंदीश्वर गोत्राची मठ स्थापना केली असे बलसिद्ध महास्वामीजी यांचे हे दिव्य चरणकमले अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून नागठाणा मठाचे मूळ पुरुष शिवयोगी निर्वाणी महाराज ते सद्गुरु निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या हे गुरु परंपरेला अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून उत्सव मूर्ती भवरोग वैद्य ज्यांनी या मठामध्ये शिवयोग साधना करून सर्व येणाऱ्या भक्तांचे संकट निवारण केलं असे आजचे उत्सव मूर्ती सद्गुरु सिद्धयोगी राजेंद्र गुरुमाऊली यांच्या हे चरणी साष्टांग नमस्कार समर्पित करून उपस्थित आपणास या भवरोगातून तारण्यासाठी उपस्थित असलेले उदगीर येथील हौगी मठाचे सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तसेच चंद्रशेखर शिवाचार्य गुरुमाऊली सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली देवनी अमृतेश्वर शिवाचार्य कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक ज्येष्ठ श्रेष्ठ बांधव माता भगिनी धर्म याची व्याख्याच होते जो धारण करतो तो धर्म हा दारू सद्गुरु जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात शब्दे नोच्यते विद्या शिवजिवेक बोधिका तस्याम रमन्ते ए शेवा वीर शेवा स्तुते मतः। ज्या ज्या वेळेस आपल्या आचरणामध्ये शिवतत्वाचं बीज पेरण्याचं काम या पृथ्वीतलावर संतांनी महंतांनी केलेलं आहे। शिवदास माऊली म्हणतात भवरोगावरी दिव्य रसायन अमृते जान शिवनाम। तसेच 84 लक्ष जन्म फिरे क्यात औचित्य प्राप्त नरदेह या नरदेहाचं सार्थक जर करायचं असेल ते फक्त आणि सद्गुरु गुरुमाऊलीचा कृपा प्रसाद करतो। शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात सद्गुरूने कृपा केली चित्त ममताही नेली आता झालो मी निर्भय बळकट धरले कृपाय। सुभाषितकार म्हणतात तप्तानाम तापनाशा अर्थानाम अर्थनाशिने अंधानाम दृष्टीदात्रेच ज्ञानिनाम गुरुवे नमः। ही ताकद
तुमच्या पामर जीवांना उद्धरून नेण्याची ताकद गुरुमाऊलीच्या कृपा प्रसादात छायेमध्ये असते. अशीच निरंतर कृपा आपल्या सर्व या सद्भक्तावरती, या परिसरातील सर्व जीवावरती गुरुमाऊली करत अशी मंगलमय प्रार्थना या सद्गुरु सिद्धयोगी राजेंद्र शिवयोगी राजेंद्र शिवाचार्य गुरुमाऊली आणि या मठ परंपरेच्या चरणी करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबतो. इत्तेषां वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयो अर्पितां तेन देवश प्रियतां मे सदाशिवा. ओम शांती शांती शांती. जो अखंड शिवनाम सप्ताह असतो, कुठलाही जर आपण सप्ताह घेतला, त्या सप्ताहाची सुरुवात ही विना उभा करून होते. म्हणजे विना उभा केल्याशिवाय आपण आपल्या सप्ताहाची सुरुवातच करू शकत नाही. सगळ्यात अत्यंत महत्त्वाची सेवा ही विना सेवा आहे. तर आपल्या या सप्ताहात विना सेवा करणारे जे सेवेकरी आहेत, मी त्यांची नावं घेतो. त्यांनी पटपट वर यायचं आहे आणि महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे आहेत. रामलिंग बंडे, विश्वंभर पाटील, सावळीकर, कामनाशे सावळीकर आणि भगवानराव डुकरे या सर्वांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे आहेत. आणि सप्ताहाचा की ज्यांच्या शीर्षकामध्येच आपण म्हणतो की परमरहस्य पारायण, सप्ताह पारायण, तर ही पारायण सेवा करणारे पंचाक्षरी महाराज होकर्णेकर, विश्वनाथ मुंगडे होकर्णा आणि सुमनबाई हावर्गे मुखेड या सर्वांना विनंती करतो की त्यांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. आपणास आज 2 विशेष सत्कार करायचे आहेत संस्थांकडून. एक सत्कार म्हणजे मुखेड येथील एक दाम्पत्य, सौभाग्यवती अनिता पाटील आणि त्यांचे यजमान कैलास पाटील यांनी या ठिकाणी जवळपास 85 ते 90 हजार रुपयाचा सोफा, जे 2 सोफे आणि एक मोठी खुर्ची त्यांनी आपल्या या संस्थानला दिलेली आहे. तर त्यांचा आपण विशेष सत्कार करणार आहोत. तर ते त्या दाम्पत्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. आणखी एक खरं म्हणजे हा पर्वणीचा योग आहे. जळकोट येथील ज्यांनी पाद्यपूजा करून गेले थोड्या वेळापूर्वी, असे हे विश्वनाथराव मेहत्रे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या सहजीवनाला आज 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणजे त्यांच्या लग्नाचा हा आजचा वाढदिवसाचा दिवस आहे. सन्मान करूया आणि त्यांच्या सहजीवनाविषयी त्यांचं भावी आयुष्य सुद्धा असंच समाजकार्यात, देशकार्यात व धर्मकार्यात परिपूर्ण व्हावं अशी त्यांच्यासाठी आपण
मनोकामना व्यक्त करूया व त्यांचं अभिष्ट चिंतन करूया. तर मी मेहत्री कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. या सप्ताहामध्ये जे कीर्तनासाठी लागणारं साहित्य जमा करणे, योग्य तो त्या ठिकाणचा ताळमेळ जुळवून आणणे, हार फूल आरती यांची पूर्ण व्यवस्था करणे, या कामामध्ये मागच्या 15 वर्षापासून सेवा करत असलेले सुधाकर चोंडे, रमेशराव कोळशे, सौभाग्यवती अनिताताई बंडे आणि गंगाधर सावरगावे कोळगाव यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचं. शिवपाठ असो, कीर्तन असो, गाथा भजन असो, या तिन्ही चारही कार्यक्रमात नित्यनेमानं आपली सेवा रुजू करणारे जे काही भजनी मंडळ आहेत त्यांची मी नावं घेतो. त्यांच्या प्रमुखाने येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे आहे. सोमवार भजनी मंडळ महिला भजनी मंडळ मुखेड, गुरुवार महिला भजनी मंडळ मुखेड आणि हरिओम भजनी मंडळ मुखेड यांचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. सोमवार महिला भजनी मंडळ, गुरुवार महिला भजनी मंडळ आणि हरिओम भजनी मंडळ यांचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचं आहे. आता यानंतर देवणी मठाचे मठाधिपती आता कृपया सर्वांनी सावधान बसायचं आहे, व्यवस्थित बसायचं आहे. आपणाला आता खूप सुंदर मेजवानी मिळणार आहे. जसं मिष्टान्न भोजन असलं की त्या जेवणाला गोडी येते, त्याच पद्धतीनं आता या आपणाला एक सुंदर अशा भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. ते भोजन म्हणजे अन्न नसून ते आपल्या ज्ञानाची वृद्धी करणारं व आपलं ज्ञानार्जन करणारं असं ते भोजन आपल्याला घ्यायचं आहे. तर मी उदगीर मठाचे मठाधिपती शंभुलिंग शिवाचार्य महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचा आम्हाला अमृत उपदेश करून आम्हाला तृप्त करावे. जिया श्री रेणुकाचार्य
शिवाचार्य शिखामणी यो वीर शैव शुद्धांतम स्थापयामासनोत्तरे संभजय नमः पार्वते शिव हर हर श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की सद्गुरु हौकी स्वामी महाराज की जय मंगलम जय नमः पार्वते शिव हर हर हर। प्रथमतः कुल्लेपाकी सोमेश्वर लिंगोद्भव आदि जगद्गुरु रेणुकाचार्य अनंत कोटी प्रणाम करून सवादी प्रमतर वंदन करून आमच्या पीठाधीश महामहिमा सद्गुरु हौडी स्वामींना अनंत कोटी प्रणाम करून मुकेट गणाचार्य मठाचे गुरु परंपरेनंत प्रणाम करून आजच्या या मुकेट मठाचे एक विशेष कार्यक्रमामुळे आयोजित केलेल्या कर्ण शिवनाम सप्ताह प्रसाद कार्यक्रम या विशेष धर्मसभामध्ये भाग घेतलेले आपले मुखेड मठाचे मठाधीश प्रवचनकार पंडित श्री षटस्थल ब्रह्मे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठांत कोटी प्रणाम करून आजच्या या समारंभामध्ये भाग घेतलेले आपले कर्नाटक फार लांबून आलेले आमचे आत्मीय आलमेलचे मठाधिपती षटस्थल ब्रह्मे चंद्रशेखर शिवाचार्य अनंत कोटी प्रणाम करून प्रवचनपटू शिवकथाकार मान वाग्मी श्री अमृतेश्वर महाराज जिंतूरकर कोटी प्रणाम करून या समारंभामध्ये हमेशा आमच्या मुखेड महाराजला साथ देणारा आमच्या देवणीचे मठाधिपती श्री सिद्धलिंग शिवाचार्य कोटी प्रणाम करून आता या समारंभामध्ये भाग घेतलेले आपले तमलूचे षटस्थल ब्रह्मे शिवानंद महाशिवाचार्य कोटी प्रणाम करून या समारंभामध्ये तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेले आमचे डॉक्टर आमचे युवक रामराव या समारंभामध्ये शिवकीर्तन आणि गुरुप्रसाद कीर्तन सांगितलेले कीर्तनकार गायक वादक या कार्याकडे आयोजन केलेले आमचे मुख्यचे सर्व मान्यवर महिला मंडळ युवक मंडळ आणि कार्यक्रमामध्ये विशेष आपले मेत्रे सौकार 50वा युवा महोत्सव समारंभ एवढा गुरु महाराज कडून आशीर्वाद झालेले त्यांच्या काशीनाथ मेत्रे विश्वनाथ मेत्रे दंपतीने सद्गुरूची कृपा आशीर्वाद आले सर्व भावी सद्भक्त मंडळ। तुम्हाला उशीर झाला आता बहुशा तुम्हाला भूक लागलं वाटते अनुभव आहे सप्ताह म्हणजे 7 दिवस पर्यंत अनुभव ऐकायचे आहे फक्त ऐकायचे एवढा नाही प्रॅक्टिकल करायचे शिवपाठ म्हणा पारायण म्हणा सर्व करून दाखायचे एक फार महत्वाचे एक नेम आलेली आहे खरं म्हणजे मला आता आठवण करावं लागते या सप्ताहाच्या नियमावळी या भागाच्या महात्मा झाला राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज एक सुंदर एक नियमावळी आपल्या धर्म लोकाला घालून गेलेली आहे। जेवण मध्ये 2 प्रकार आहे किती प्रकार आहे 2 प्रकार एक पोटाचं जेवण दुसरा डोक्याच्या जेवण। पोटाचं जेवण म्हणजे तुम्ही शेतामध्ये जावं लागतंय काम करावं लागतंय दुकानला जावं लागतंय व्यापार करावं लागतंय लबड भरावं लागतंय चोरी करावं लागतंय काही करावं लागतंय काय करायचं पोट भरू शकत नाही चांगलं बी काम करावं लागतंय प्रसंगाचं वाईट काम बी करावं लागतंय कशामुळे करावं लागतंय पोटासाठी। आणि विशेष म्हणजे तुमचे बाय मंडळ आता तर तुम्हाला माहिती नाही पहिल्या काळात म्हणजे आई वगैरे करत होत ते चुवा समोर बसून लाकडी लावायचे आता लावतं का माहिती नाही तुम्हाला लाकडी आणा लागलं न लागलं तर राखेल घालायचे
पेपर ठेवायचे लावून, ते चपाती करा, रोटी करा, भाजी करा, एवढा कष्ट करून स्वयंपाक करत कशामुळं? पोटासाठी. खरं आहे का? एवढं कष्ट करून पोट भरावं लागतंय. पोट भरले तरी सुद्धा कसलं बी जेवण करा, तो अमृत जेवण करा, 4 तासला अजून भूक लागणार. लागतं का नाही? आता मठामध्ये खीर खाऊन जाणार, नंतर भूक लागतं का नाही? हे जेवण भरते पण पोट भरणार, परंतु शाश्वत पोट भरू शकत नाही, अजून भूक लागणार. हे पोटाचे जेवण. दुसरा कोणता? डोक्याच्या जेवण. डोक्याच्या जेवण म्हणजे कुठे जावं लागतं? चोरी करायची गरज नाही, लवड बोलायची गरज नाही, शेताला त्या कष्ट करायचे गरज नाही, चुवासमोर गरमी कधी स्वयंपाक घरामध्ये बसायच्या गरज नाही. डोक्याच्या जेवण डोक्या भरासाठी कुठे जावं लागतंय? गणाचारी मठाला यावं लागतंय. महाराज विभागचे शिवाचार्य समोर बसवं लागते. शिवाचार्य तोंडातून आलेले शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला भरणार तुमच्या डोक्यात. ते डोक्याच्या जेवण म्हणते. एक विशेष तुम्हाला सांगतो, पोटाच्या जेवण कितीही चांगलं जेवण करा, 4 तासला भूक लागणार. एक वेळ शिवाचार्याचे अमृतवाणी ऐकले, डोक्या एक वेळ भरले, वापस भूक लागत नाही, वापस भूक लागत नाही. त्याच्यामुळं अनुभव ऐकावा लागतो. अनुभव किती ऐकते अनुभवी होणार. अनुभव कोण ऐकणार नाही त्याला मार्ग कळणार नाही. अनुभव किती बी ऐका, किती बी ऐका, किती बी ऐका, त्याला अंत नाही. बस आता ऐकलं म्हणून पुढे ऐका असं नाही. असं जीवन पर्यंत ऐकत 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 जावं लागते. तेव्हा तुम्हाला काय भेटणार? शिवा तुम्हाला भेटणार, नक्की भेटणार. भेटणार नक्की. प्रयत्न करावं लागते. तुमच्या नवऱ्याला फोन लावते तुम्ही, फोन काय म्हणते? पहिला आउट ऑफ कव्हरेज सोडते का? अजून लावायचं 5-10 मिनिटं, अजून काय म्हणते? स्विच ऑफ. सोडणार तुम्ही, राग येते तुम्हाला, अजून फोन लावायचे, काय म्हणते? बिजी म्हणते का नाही? सोडते का? अजून लावते तुम्ही. दुपारी 4 पर्यंत संध्याकाळी पर्यंत फोन लावणार. लगेच फोन लागल्यानंतर आलो म्हणले तर तुम्हाला किती आनंद वाटणार? लास्टला आलो म्हणले का नाही? तसं तुम्ही मोबाईल नवराला कसं लागणार, असं गुरुला देवाला सुद्धा तुम्ही जप करा, ध्यान करा, करा 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 करत जावा. शिव नक्की तुम्हाला भेटणार, नक्की भेटणार. मानव जन्म आले कशाला? शिवाला भेटण्यासाठी मानव जन्म आले. मनमस्वामी भेटले का नाही? बसवणला भेटले का नाही? अख्खमादेवला भेटले का नाही? हवी स्वामीला भेटले का नाही? त्यांनी तुमच्यासारखा माणूस आहे, त्याने प्रयत्न केले. तुमच्या प्रयत्न असा नाही तुला 4 दिवस गणाचारी मठाला यायचे, इथं चांगलं वाटलं नाही कुठं जायचंय? हवीश्वर मठाला जायचं. हवीश्वर मठाला समाधान वाटलं नाही कुठं जायचं? पंढरपूरला जायचं. पंढरपूरला विठ्ठला म्हणायचे, तिथं मी समाधान तुळजापूरला जायचं, हुदा म्हणायचं. तिकडे समाधान वाटले नाही तिरुपतीला जायचे. तिरुपतीला समाधान वाटले शिवूरला जायचे. समाधानात नाही तुम्हाला. देव रब्ब नाम हलवू. देव एकच आहे, नाव भरपूर आहे, कुठेही जावा एकच मार्ग धरा, नक्की देव तुम्हाला भेटणार, नक्की देव तुम्हाला भेटणार. त्याच्यामुळं हे सर्व सप्ताह पारायण कशामुळं? देवाला भेटणारासाठी, देवाला बघण्यासाठी एवढा सगळा प्रयत्न आहे. या प्रयत्नांच्या भागात सर्वकडे सर्व गावामध्ये सप्ताह पारायण शिवपाठ अनेक म्हणजे कार्यक्रम चालू आहे. आमच्या मुखेड गावामध्ये सुद्धा भरपूर वेळ तुम्ही सर्व भाविक आहे, हमेशा कार्यक्रम ते चालूच राहणार. आपले मुखेडचे महाराज म्हणजे लांबच नाही, यांचे आमचे गाव 1 किलोमीटर आहे, जन्मगाव. तरी फार लहान होता मी ती मठाला झाला तेव्हापासून आमच्या ओळख आहे. फार भाविक, चांगलं मातृहृदय संपन्न म्हणजे आमचे प्राच्य शिवाचार्य महाराज. चांगलं सर्वांना आपलं म्हणून घेणारे, जेवण गरीब असो श्रीमंत असो, दिलेले न दिलेले सर्वांना स्वागत करणारा आपलं विरूपाक्ष शिवाचार्य महाराज. मठ पहिलं कसं होतं तुम्हाला माहिती आहे. अजून त्यांचे विचार फार आहेत, चांगलं धार्मिक कामासाठी आणि भरपूर आमच्या संग चर्चा करते. त्यांनी चांगल्यासाठी भरपूर करायचे प्रयत्न केलाय. त्यांच्या प्रयत्न सिद्धी होणारा पाहिजे तर तुमच्या सर्व सद्भक्तांच्या हात पाहिजे.
तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. एका हातातून ताळी वाजवून सगळे दोन हातातून ताळी काय वाजणार, तसं गुरु शिष्य एकत्र झालं तर धर्म कार्य होऊ शकते. त्यांच्या धर्म कार्यामध्ये तुमचे सहकार असू द्या. तन मन धनाचे त्यांचं सहकार तुम्ही करत राहा म्हणून तुम्हाला सर्वांना सांगून उशीर झाला. आपला आता आमचे तमलूरचे महाराज आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आपण ऐकायचे. एवढं सर्व शिवाचार्य मला फार लांब लांब कर्नाटकहून ते बघा आलमेर म्हणजे जेवढाच नाही, इथून कमीत कमी 300-350 किलोमीटर आहे. येऊन लांबून महाराज इथं आमच्या इरपाक शिवाचार्य महाराजावर प्रेमातून सर्व आलेली आहे. सर्वांना एकत्र भाव, चांगला विचार करा. धर्म सोडू नका, नीती सोडू नका. हात स्वच्छ ठेवा, तोंड स्वच्छ ठेवा, आत्म स्वच्छ ठेवा, पोट स्वच्छ ठेवा. देव मंदिरामध्ये राहणार नाही, तुमच्या हृदयामध्ये देव येणार, हृदयामध्ये देव येणार. मग हात स्वच्छ ठेवा म्हणजे साबण लावून धुवायचे नाही, धुवू नका असं म्हणणार. हातातून खराब काम करू नका, तोंडातून खराब शब्द बोलू नका. मनात चांगला विचार ठेवा, डोक्यात चांगला विचार ठेवा. हे जप आहे, हे पूजा आहे. मी बरोबर पूजा करतो, मी रोज 100 माळा करतो, मी रोज जप करतो, रोज शिव म्हणतो. ध्यान कुठं आहे? कन्नड मध्ये एक म्हण, कन्नड तुम्हाला कळणार. ध्यान दपाटी मेला, चित्त चिपाटी मेला. ध्यान दपाटी म्हणजे चप, स्वयंपाकघराकडे लक्ष, स्वयंपाकघराकडे हातात माळा फिरते. माळा उलटा फिरतो का सीधा फिरतो माहिती नाही. मी रोज 100 माळा. किती माळा करून उपयोग काय? का म्हणते बसवन्न काम लास्ट तुम्हाला माहिती आहे काय? कवे कैलास पूजा करू नका तुम्हाला म्हणणार. तुम्ही 1 तास करापेक्षा 5 मिनिट करा, करेक्ट ध्यान ठेवून करा. देव तुम्हाला देत ना. तसं शिक्षणासाठी मार्ग कळण्यासाठी आपल्या शिवाचार्य महाराज, सर्व शिवाचार्य महाराज तुम्हाला सर्व मार्गदर्शन करत आहे. तुम्ही सर्वांना चांगला मार्गदर्शन. आम्ही विशेष यावर्षी अधिक मास आहे, तो माहिती आहे. म्हणजे शिवाचार्य महाराज सर्व महाराज अधिक मास कार्यक्रम ठेवून आम्ही यावर्षी अधिक मास मध्ये उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्ये पवित्र महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनी 1 वेळा घेतले तर जन्म जन्मांतर ग्रह दोष, गाळी भूत पिचाची चेडी चिपाटी सर्व दूर करणारा ज्योतिर्लिंग मध्ये पवित्र ज्योतिर्लिंग उज्जैनी महाकालेश्वर आहे. ते उज्जैनीमध्ये मी सप्ताह ठेवलो अधिक मास. आमच्या उदगीरचे कमीत कमी 2500 लोक निघाले. महिला मंडळ 2500 महिला मंडळ आमच्या या सप्ताहासाठी निघाले. ते कार्यक्रम तुम्हाला सुद्धा टाइम भेटला तर तुम्ही सुद्धा मार्गावर नांदेडतून हैदराबादतून सर्वकडून ट्रेनची व्यवस्था आहे. तुम्हाला टाइम भेट तुम्ही या, नाही तर इथून सुद्धा उज्जैन महाकाल ध्यान केलं तुम्हाला मार्ग भेटणार. ते कामासाठी भरपूर आम्ही सर्व कशामुळं एक स्थानामध्ये शक्ती राहते. कुठे मी जप करते का? रोडवर जप करते का? मठामध्ये एक शक्ती आहे. या मठामध्ये गणाचार्य मठामध्ये हजारो महाराज संत सत्पुरुष महान योगी या स्थळामध्ये फिरलेले स्थळ आहे. जप केलेले, त्यांनी पूजा केले. महापवित्र स्थळामध्ये बसून तुम्ही जप केले तर, पारायण केले तर महान शक्ती तुम्हाला भेटणार. ठीक विचारमुळं या ज्योतिर्लिंग मध्ये यावर्षी विशेष सप्ताह कार्यक्रम ठरलेली आहे. या सप्ताह कार्यक्रमामध्ये आमच्या जिंतूरकर महाराज दिसते बघा, ते जिंतूरकर मला फार सुंदर शिवकथा सांगणार. त्याला तुम्हाला माहिती वाटते, प्रवचन ऐकले वाटते तुम्ही. त्यांच्या शिवकथा सुद्धा उज्जैनीमध्ये 7 दिवस शिवकथा सुद्धा उज्जैनीमध्ये ठेवलेली आहे त्यांच्या महाराज. तुम्हाला ऐकायचं असं तो याची इच्छा त्यांच्या, नाहीतर मोबाईल मध्ये मी सुद्धा सगळ्याकडे पाठवून देणार. ऐका म्हणून तुम्हाला सांगून, सर्व माहिती पाहिजे म्हणून सांगून आपल्या विपाक शिवाचं फार दिवसपासून मला या म्हणलं, परंतु तिकडं जास्त मठाचे काम असणं आले नाही. यावर्षी यावं लागते म्हणून त्यांचे परत ती ऑर्डर केल्यामुळं आता हे आलेली आहे. त्यांच्या काम फार मोठा आहे, त्यांचे विचार फार मोठा आहे. त्यांचे काही विचार आम्ही शिवाचार केले तर सुद्धा विचार पूर्ण होणारा पाहिजे तर भक्ताचा हात पाहिजे, तुमच्या सहकार पाहिजे. सहकारशिवाय गुरुचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. या भागात सर्वांना तुम्ही भरपूर सहकार दिलेले आहे. अजून त्यांच्या कामात तुम्ही सहकार करा म्हणून तुम्ही सर्वांना सद्गुरूची कृपा सांगून 4 शब्दाला समाप्ती देतो. सांबदे नमः. आताच ज्यांचं आगमन झालं असे शिवाचार्य रत्न शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर महाराजांना अशी विनंती करतो की
त्यांनी तमलुरकर महाराजांचा यथायोग्य सत्कार केला. खाऊ घातलेला आहे. किती जरी पोट भरलेलं असलं तरी जर समजा आपण ठीक आहे घरून तृप्त होऊन निघालो आणि जाता जाता जर रस्त्यात कुठं एखाद्या हॉटेलमध्ये जर समजा रस्त्याच्या कडेला कुठं भजे जरी दिसले तरी माणसाच्या तोंडाला पाणी सुटतंय. वस्तुस्थिती आहे, सगळ्याच्या बाबतीत हाच अनुभव आहे. तसंच आपल्याला थोडंसं चटपटीत सुद्धा पोट भरलेलं असलं तरी चटपटीत काहीतरी खावंही वाटतंय. ते आपण आता खायला सगळ्यांनी तयार राहायचं. तत्पूर्वी आपण आपल्या या सप्ताहात ज्यांनी दररोजच्या कीर्तनाला आलेल्या अतिथींच्या स्वागताला मूळ समाधीची आरास असो हे सगळं करण्यासाठी जे फुलाची आरास, माळा, फुलं पूर्ण ज्यांनी आपल्या शिरावर हा कार्यभार घेतला होता असे हे राजू फुलारी यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. राजू फुलारी ते जर नसतील तर त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तरी त्यांनी यायला काही हरकत नाही. तसेच आमच्या या कार्यक्रमाची सर्वत्र नित्यनियमानं आणि व्यवस्थित जाहिरात करणारे जे पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. आता आपणाला माहीत नसेल, आपल्याला मूर्ती लहान पण कीर्ती महान जसं म्हणतो, अमृतेश्वर शिवाचार्य महाराजांचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे अमृतेश्वर शिवाचार्य नावाचं. जवळपास हजारोमध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यांचे कीर्तन, त्यांच्या मठात चाललेले सर्व कार्यक्रम, त्यांच्या मठातलं जे जे काही घडतंय ते सर्व त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपणाला बघायला मिळतंय. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे लोक आवडीनं कार्यक्रम बघतात असे हे जिंतूरकर महाराज यांना मी अशी विनंती करतो माता ठीक आहे. महाराजांनी थोडस संध्याकाळचा जो आपला रथोत्सवाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी महाराज त्यांचं काय आहे ते आपल्याला यथेच्छ भोजन खाऊ घालतील. तत्पूर्वी आपण काही लोकांचा सत्कार करूया ज्यांनी हा जो मंडप सजावट मी बोललेलं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणे म्हणजे ध्वनिवर्धक आणि या मंडपाचं लाईट गेली तर लवकरात लवकर आपल्याला मानण्याची व्यवस्था करण्याचं हे जे काम करणारे आहेत ते शिवानंद बंडे आणि जीवन गोरलावाड यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन जायचा आहे. उत्कृष्ट भोजन सेवा करणारे विद्याधरराव साखरे, विश्वनाथराव महाळे, अभय एकाळे आणि शिवकुमार बंडे त्यांनी येऊन महाराजांकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. आपल्या या सप्ताहभरात ज्यांनी विनामूल्य आपल्याला भाजीपाल्याचा पुरवठा केलेला आहे असे श्री गोपाळराव दिगंबरराव पाटील त्यांनी ते जर समजा ते नसतील तर त्यांच्या घरचे कुणी कुटुंबीय मंडळी आले असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी महाराजांकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्यांना आपण जीवन म्हणतो, जीवन म्हणजेच पाणी, हे पूर्ण आपणाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे नागनाथ सर यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी
येऊन महाराजांकडनं आशीर्वाद घ्यायचा. राजू फुलारी या तुम्ही. खूप हो. यानंतर मी शिवानंद शिवाचार्य महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अमृतोपदेश करावा. सांब जय नम पार्वते हर हर महादेव. वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू. आजच्या हा पूज्य गुरुमाऊलीच्या स्मरणार्थ प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून अनेक गुरुमाऊली प्रतिवर्ष या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि त्यांच्या अमूल्य वाणी आपल्यापर्यंत पोहोचवितात. त्याचप्रमाणे आज विशेष रूपाने या मठाच्या उत्थानासाठी विकासासाठी निरंतर तळमळ एक प्रयास करत असलेले परमपूज्य शतस्थल ब्रह्मी प्रातस्मरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत वंदन करून व तसेच उपस्थित सर्व गुरुमाऊलीच्या चरणी वंदन करून, कारण वेळाच्या अभावे सर्व महाराजांच्या तुम्हाला दर्शन या ठिकाणी झालेले आहेत. आतापर्यंत पूज्य गुरुमाऊली हावगी मठ संस्थान उदगीरचे अप्पा फार सुंदर या ठिकाणी बोललेले आहेत. जास्त मी काही बोलू शकत नाही, कारण गुरुमाऊलींच्या एक तळमळ आंतरिक प्रेम धरुनी अंतरी दृढ प्रेम म्हटल्याप्रमाणे मी गुलबर्गा जवळ होतो. एक वेळ बोलला तर ठीक आहे आपण बघतो असं मी म्हणत होतो, परंतु अनेक वेळ माऊली मला फोन केले. एक वेळ सोयऱ्याला बोलले की येतात का, अनेक वेळ तगादा लावल्यानंतर काहीतरी आपल्या प्रती यांच्या भयानक निष्ठा आहे. तसं तरी एक वेळ बोललं तर बी येणारच आहे, परंतु तेवढं लांबून येणं म्हणजे आम्ही आत्मिक एकदम जवळच शरीरापासून आपण लांब असेल परंतु आत्मिक पासून आपण एकदम जवळ आहोत. त्याप्रमाणे या गुरुमाऊलींच्या जे विचारधारा पूर्णत्वासाठी निरंतर साधना करून प्रतिवर्षी यात्रा महोत्सव या ठिकाणी त्यांनी साजरी करत असतात. आणि सायंकाळच्या कार्यक्रमाला मला त्यांनी सांगितले होते, तरी अजून परत मला त्या ठिकाणी जायचं आहे म्हणून, अप्पाजी मी आता येऊ शकतो का, मी उदगीरपर्यंत आलो. ठीक आहे या म्हणून म्हटल्यामुळं तुमच्यापर्यंत येऊ शकलो. असो, या ठिकाणी अनेक व्यक्ती त्यांच्या मनोकामना पूर्ण करून घेण्याकरता अनेक गोष्टी अर्पण करतात. कोणी बेल अर्पण करतात, फूल अर्पण करतात, कोणी नारळ अर्पण करतात, कोणी पाणी अर्पण करतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती, हे भक्तांचे लक्षण आहे, अर्पण करतात. काही तुम्ही कथा ऐकला असेल, कोणी डोळा अर्पण केले. विष्णू शंभू महादेवाला डोळा अर्पण केले, शिवाजी महाराज करंगळी अर्पण केले. त्याचप्रमाणे सर्व अवयव अर्पण करणे किंवा बहिरंगात असलेले सगळं वस्तू अर्पण करणे, मला वाटते तुमच्या समोर सांगायला का हरकत नाही, आम्ही भाग्यशाली समजतो
वर बसलेले सगळं, खाली बसलेले नाही का? तुम्ही फार स्वार्थी लोक आहात म्हणून तुम्हाला बोलतो. तुम्ही फक्त बेल अर्पण करणार आहे, कोणी काय अर्पण करणार, नारळ अर्पण करणार आहे, परंतु हे स्वतःला शंभू महादेवाला अर्पण केलेले लोक. न कर्मणा न प्रया न धनेना त्यागेने की अमृतत्व मानुष. काय केसापासून पायापर्यंत संपूर्ण टोटल या समाजाच्या सेवेसाठी अर्पण करणं श्रेष्ठ की काय फक्त वस्तू अर्पण करणं श्रेष्ठ? तुमचे तुम्ही विचार करा. म्हणून आम्ही स्वतःला भाग्य समजतो, भाग्यवान समजतो, कारण पुढचा जन्म कसं मिळेल कोणाला माहिती आहे. महादेव कधी प्रसन्न होणार आहे? स्वतःला समर्पण केल्याशिवाय शंभू महादेव प्रसन्न होणार नाही. त्याकरता अख्खा समाजाच्या सेवेमध्ये आप्पांच्या बी ज्या प्रकारे मी गुणगान करतो, परवा मी कीर्तनमध्ये बोललो, आप्पा मी कोणाला तर विचारत नाही, गुरुमाऊली सुद्धा कोणाला पैसा द्या म्हणून आतापर्यंत मी बी पाहिले नाही, परंतु सार्वजनिक रूपानं आपण बोलू शकतो. आम्ही विकासाचं काम करू लागलो, कोणाला काय अर्पण करायचं असलं तर करू शकता. लेकरू रडल्याशिवाय तुम्ही कोणी दूध पाजवीत नाही, आई सुद्धा, तरी आम्ही एकासमोर रडत नाही, आम्ही सगळ्यासमोर हाक मारतो. कोणी देत असेल तर देतील, नाही तर न देतील. दिलं तर काही खुशी नाही, न दिलं तर काही दुःख नाही. खुशी का नाही? खुशी का नाही तुम्हाला सांगतो, तुमचं पाप घ्यावं लागते म्हणून खुशी नाही, दुसरं काहीच नाही. तुम्ही फुकट देता का? देणारा माणूस पाप जाऊ दे पुण्य मिळू दे म्हणून देतात. पुण्य नको पाप नको आपण घेऊन जा म्हणून मनामध्ये असते का? नाही. त्याकरता आता मी पदयात्रेला जाता वेळेस एक माणूस माईक घेऊन बोलला, आपाजी ऐकलं नाही का? बोलला, माईक घेतला, 2 गोष्टी मला बोलायच्या आहे. बोल म्हणलं. हे गुरु महाराज वर्षातून एक वेळ येतात आणि सगळ्या लोकांना घेऊन येतात, आम्ही एवढा सेवा करतो आणि परतून गेल्यानंतर एक फोन सुद्धा करत नाही. फार छान केलात, फार छान झाला आणि एवढा तुम्ही सेवा केलात असं म्हणून गुणगान केलं तर काय होत होतं असं म्हणून कुठं सगळ्यासमोर माई घेऊन बोलू लागला. आता हे ना बोलू दे म्हणलं. नंतर माझ्याकडे आलं, मी घेतलं, मी म्हटलं धन्यवाद आम्ही म्हणावा की काय तुम्ही म्हणावं? आप्पा तुम्ही आला तर आमच्याकडून सेवा घडली म्हणून तुम्हाला बोलायचं असते. तुम्ही खाऊ घातलात म्हणून मला काय खुशी आहे? आता पुढच्या वर्षी तुझं गाव कॅन्सल. सगळे लोक येऊन घळ घळ रडू लागले. आप्पा तसं करू नका हो, ते मूर्ख आहे, ते काही बोलतात. मूर्ख नाही, पुण्य देणारा श्रेष्ठ की पाप धुणारा श्रेष्ठ, विचार करायचा गोष्ट आहे म्हणून म्हटलं. त्याप्रमाणे या ठिकाणी मठासाठी जे जे काही तुम्ही अर्पण करता हे हाताला लागणारा चीज आहे, परंतु अख्खा समाजासाठी आम्ही शरीर वाहून टाकल्यानंतर अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. बसायला या ठिकाणी जागा न होते. बघा 2-2 मजले, 2-2 मजले. मी कीर्तनमध्ये बोललो, भक्तिस्थळामध्ये महाराज काय केले, महाराज काय केले, महाराज काय बायकोला घातले, काय लेकराला घातले. किती आहे लेकरं आम्हाला? एवढं आहे लेकरं. एक आहे का लेकर? भरपूर लेकर आहे. त्याकरता सुंदरशा एक मठ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि आता आत गेलो, मग मला वाटलं वरी काहीच नसेल, तर आता वर यायचं योग आला मला त्या ठिकाणी. वर यायचं म्हणजे इथं नाही, तिथं आप्पांच्या वासस्थानाच्या वरी. एवढं सुंदर. आता कोणी नसेल तर हे मठ एवढं स्वच्छ राहत होतं का? एवढा विकास होत होती का? आणि कुठं हडप करणारा एक व्यक्ती एखादी बसला असेल तर मठ बी राहत नाही, तिथं काही राहत नाही. 8 महाराज येऊन गेले तमलोरला. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 8 महाराज. आणि जाता जाता उगा गेला नाही. 200 क्विंटल तांदूळ आणि त्या काळामध्ये 3.5 लाख रुपये घेऊन पळून गेले. लक्षात आलं का? तरी नंतर
महाराजावर विश्वास नव्हता आणि 7-8 लाख रुपये बाकी त्या मठावर. आणि आल्यानंतर माझं मी सांगून घेऊन स्वतः तन्न बंडीस बेड इदिर हळीयलो बेडा इदे अंतरंग शुद्धी इदे बहिरंग शुद्धी. अण्णा बसवण्णा सांगतात, गुरुसाठी, लिंगासाठी, जंगमासाठी, समाजासाठी सेवा केल्यानंतर सांगून घेऊ नये. गुरुसाठी केलं तर अजिबातच सांगू नये. आता जाता जाता सांगतो, मी मठाला गेलतो. कस काय गेलतो? आता ऐकलो प्रवचन, बरं वाटलं म्हणून 1 लाख रुपये देऊन टाकलो. 1 लाख रुपये देऊन 2 लाख लोकांना सांगून टाकते हे. जन्म गेले वाया म्हटल्यासारखं. त्याप्रमाणे तर बोलता बोलता माझा स्वतःचा स्तुती करू नको. तुम्हाला प्रश्न पडते म्हणून मला सांगायचं वेळ येते, दुसरं काहीच नाही. महाराज पैसे घेऊन काय करत असल, एवढा पैसा गोळा होते असं म्हणून विचार करतो माणूस. आणि तुमचा जी बुद्धी आहे ना, ते बुद्धीनंच तुम्ही विचार करता, परंतु आमच्या बुद्धीकडे तुम्ही लक्ष घालत नाही, म्हणून अवघड होते. लक्षात आलं का? विषय वेगळं होतं तरी सुद्धा या ठिकाणी बसल्यामुळं ते विषय आपल्याला तुम्हाला सांगायचं गरज आहे. म्हणून कपिलाधारला मठ आहे, तमलूरचं काम चालू आहे, बिदर डिस्ट्रिक्ट मध्ये 4 मठ आहे. हे सगळं मी कीर्तनमध्ये बोललो म्हणजे तुमच्या लक्षात यावं. आणि हे कुठेही पैसे वाया जात नाही, हे समाजाच्या सेवेसाठी हे चालू आहे. आप्पा जे मौन होते, राजेंद्र शिवाचार्य गुरुमाऊली मौन होते. फक्त मी 7-8 वेळ महाराजाजवळ इथं आलो. न मठाकडे लक्ष होतं, न स्वतःकडे लक्ष होतं, न शिष्याकडे लक्ष होतं. स्वतःकडे बी लक्ष नव्हतं त्यांचे. आणि सवळा 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 म्हणून त्या सवळेमध्ये राहायचं. एवढं असं असं होऊन गेल ते महाराज. मी आले तेव्हा काय म्हणायचं, बोलत बी नव्हते. असं एवढंच त्यांचं काम. महाराज बरोबर आहे की नाही? असं मी बोललो, हे काय काय करतात तो मला काही कळणार नाही. बाप्पा, त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आहे, असं म्हणजे रथ ओढायचं, असं म्हणजे रथ ढकलायचं, एवढंच त्यांची इच्छा आहे, दुसरं काही नाही. परंतु त्यांच्या मनातील मनोकामना गुरुमाऊली फार सुंदर रीतीने प्रक्रिया, कारण इथं जागा नसल्यामुळं रथ आणून ठेवू शकत नाही, रथ ओढू शकत नाही, काही करू शकत नाही. आणि बेळीमध्ये बेळे म्हणजे चांदीला बेळी म्हणतात कन्नडमध्ये, बेळली बेळली म्हणतात. लक्षात आलं का? चांदीला, चांदीचा बी भाव वाढला. तर असो त्या ठिकाणी शिष्यांच्या सहयोगानं जागा उपलब्ध झाल्या कारणानं त्या ठिकाणी सायंकाळीच्या वेळेला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. तर सांगायचं तात्पर्य, बराच वेळ झाला तुम्हाला जसं घाई आहे. आता बघा, तुम्हाला पहिलेच भूक लागली, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपले माणूस काय म्हणते, जिलेबी, भज्जी, अजून नाव सांगून तुम्हाला परेशान सांगू. लक्षात आलं का? तुम्हाला आठवण करून दिले. जाता जाता वाटामध्ये भज्जी तळू लागला तर माणसाला तोंडाला कसं पाणी येते. आज पहिलेच भूक लागलेल्या व्यक्तीच्या समोर तसं बोलल्यावर अजून किती बेहाल होऊन जाईल. त्याकरता फार कलाकार आहे, फार सुंदर बोलतात. असो ते बोलायला लावले की सगळ्या महाराजाचं प्रवचन एकीकडं आणि त्यांचे पोरं भाषण एकीकडे राहते. लक्षात. असो अशा प्रकारच्या माऊलीच्या दरबारामध्ये काही काही रत्न त्यांनी सांभाळून ठेवले. हे तर पळून 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 व्हिडिओ काढतात, काही कमी नाही यांचे व्हिडिओ. असो तर अशा प्रकारच्या सद्बुद्धी गुरुमाऊली झोपून बी काढतात की. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बस बस बस, एवढंच तळमळ आहे. आप्पांच्या कीर्ती अख्खा दुनियामध्ये व्हायला पाहिजे, एवढंच आमचं तळमळ आहे. आणि आप्पांच्या कीर्ती म्हणजे आमचं कीर्ती म्हणणारे. बघा, लेकराचा कीर्ती म्हटले की आईला खुश होते, वडील खुश होते. लक्षात आलं का? त्याप्रमाणे गुरुमाऊलीच्या पताका अख्खा दुनियाभर निरंतर झेंडा फडकावं, वीरशैव धर्माचा उजागर व्हावा, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबदे नमः पार्वते हर हर.
यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजाकडनं येऊन आशीर्वाद घेऊन जायचे. कदाचित केवळ स्वयंपाकात गुंतले असतील, माझा आवाज तिथपर्यंत येत असेल तर त्यांनी कृपया लवकर या ठिकाणी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी दररोजची स्वच्छता करून आपणाला बसण्यायोग्य जागा करण्याचं काम विश्वनाथ मामा नारेवार जे मठाची सुद्धा नेहमीसाठी स्वच्छता करतात, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे. आणि सर्वात शेवटी एकच सांगतो, आता महाराजांनी सुद्धा आता प्रवचनात ज्यांचा उल्लेख केला, हे असं पळतात तसं पळतात, इकडून वागतात तिकडून वागतात, ते त्यांचं त्या कलेचं कौशल्य आहे. त्यांची यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्हीचे जर फॉलोअर्स तर आश्चर्य वाटेल आपल्याला. आतापर्यंत आपला सप्ताह सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख लोकांनी आपला कार्यक्रम बघितलेला आहे. 4 लाख लोकांनी. कालच्या संध्याकाळचं जे रात्रीचं कीर्तन झालं त्या कीर्तनाला 44,000 लोक पाहत होते. एवढा मोठा आणि व्यापक आपला कार्यक्रम होतो. कदाचित आपल्याला वाटत असेल की बा या ठिकाणी थोडीशी संख्या कमी आहे, पण घरी बसून बघणारे आपल्यापेक्षा कितीतरी शतपटीने जास्त आहेत की जे यायचा कंटाळा करतात. आपण त्यांना या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेता येतो. असे हे डॉक्टर शिवानंद स्वामी त्यांचा सुद्धा आपण याच्यावरती सन्मान करूया. आणि आपल्या मठाचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या धर्मसभेचा समारोप करावा. श्री गुरुभ्यो नमः. या माहू सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगः ताम धर्माचरण शंभू प्रणमामि परामशो. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामत स्थापनाचार्यवर्य जगदादि जगरणोकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथादी शिवसंतगण तसेच श्रीमठाचे मूळ कर्तृ संजीवनी समाज देखील साष्टांग प्रणिपात करून प्रतिवर्षप्रमाणे चालणारं लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालणारा अखंड शिवनाम सप्ताह, परमर्षी ग्रंथ पारायण ह्या सर्व कार्यक्रमाचे आजचे हा प्रसादाचे दिवस आणि धर्मसभेमध्ये उपस्थित होऊन आम्हा तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असलेले या महाराष्ट्रातले ज्येष्ठ असे शिवाचार्य रत्न श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलोरकर, तसेच उदगीर मठाचे ज्येष्ठ असे आत्मीय षडस्थगुरू डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज आणि कर्नाटकमधून खास कार्यक्रमासाठी आलेले श्री चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आणि देवणी मठाचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज आणि तुम्हा सर्वांचे परिचित असे सुंदर असं प्रवचन करणारे अमृतेश्वर शिवाचार्य महाराज आणि यावर्षी नवीन गादीवर बसून तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद देऊन पूजाचा नियम असल्यामुळं तरी सुद्धा इथं महाराजांनी सांगितलेत म्हणून सर्व बाजूला ठेवून येऊन प्रवचन करून आत्ताच गेलेले नागठाण मठाचे सद्योजात शिवाचार्य महाराज उपस्थित सर्व शिवाचार्य मौलींना नमस्कार करून या कार्यक्रमामध्ये विशेष रीतीतून उपस्थित असून सेवा समर्पण करणारे या मठाचे सर्व शिष्य सद्भक्त मंडळी, उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळ, उपस्थित सर्व माता भगिनी, नवतरुण. खरं म्हणजे आपला हा कार्यक्रम प्रतिवर्ष चालणारा हा कार्यक्रम आजचा हा या वर्षाची 21व्या वर्षाची महाराजांचं पुण्यस्मरणोत्सव करत असताना बघता बघता बेळी येथे महाराजांचे संकल्प पूर्ती करून ही सुद्धा जवळजवळ 7-8 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे जेणेकरून लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे जे स्मरण आहे तो प्रतिवर्ष श्रीमठामध्ये झाला पाहिजे. त्याकरिता नामस्मरण सुद्धा झाला पाहिजे म्हणून अखंड नामयज्ञ सातत्यानं 18 वर्षापासून चालू आहे. म्हणजे ह्या संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजासाठीच नवे हिंदू समाजाला नामस्मरण करण्याकरिता, भक्तिमय वातावरणामध्ये जीवन व्यतीत करण्याकरिता त्यांच्या जीवनामध्ये या अखंड नामयज्ञ काय आहे ते दिक्सूची झाला पाहिजे. अखंड नामयज्ञ
जीवनाला दिशा दिला पाहिजे. अखंड नामयज्ञ माणसाचं कल्याण कसं करून घ्यावा ते समजून घेण्याकरिता नामयज्ञाचा सुरुवात अव्याहतपणे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चालू असताना श्रीमठामध्येही सुद्धा त्याच अनुषंगानं सुंदर असा सोहळा चालू असताना शेवटच्या दिवशी सर्व उपस्थित गुरुमौलींचे धर्मोपदेश आशीर्वचन देखील झाला पाहिजे म्हणून यथा प्रकार या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले सर्व गुरुमौलींनी त्यांचं परिणाम तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद आणि मलाही सुद्धा आलेले सर्व शिवाचार्याकडून आशीर्वाद मलाही सुद्धा भेटलेले आहे. कारण गुरुमौली आले तर फक्त येऊन जाणारा नाही, तो प्रत्येकाचे कल्याण करून जाणाराच असतात. म्हणूनच बघा परुषमणी कसा असतो, लोखंड जवळ यावा किंवा परुषमणी जवळ यावा ह्याला व्यवस्थित काही संबंध नाही, परंतु परुषमणीचे जवळ लोखंड यावा किंवा लोखंडीच्या जवळ परुषमणी जावा, परंतु लोखंड मात्र सोनाच होतो. तसं आलेले सर्व गुरुमौली इथं आला तर सर्वांचे आशीर्वादानं आम्हाला तुम्हाला सर्वांचे कल्याणच होतो. म्हणून सर्वांचे कल्याण होण्याकरिता एक निमित्त म्हणून या गुरुमौलीचे स्मरणोत्सव सोहळा होत असतो. म्हणून प्रतिवर्ष गुरुमौलींनी येऊन सर्वांनी या मठाचं वैभव, या मठात झालेले परिवर्तन, मठाच्या शिष्याचे गुणगान फक्त गुरुमौलीचेच नव्हे तर तुमचाही सुद्धा गुणगान करतात. कारण इथं मी जे काही करू लागलो ते मी एकटेच करणार नाही. उदगीरकर महाराज म्हटल्याप्रमाणे 2 हात असे तर टाळ्या वाजवतो, तसं तुम्ही दिले म्हणून इथं होत आहे. कारण मी एकटेच करणार नाही, कारण तुम्ही देत आलात म्हणून इथं वैभव होत आहे. म्हणून या वास्तूचंही आम्ही सांगायचं म्हटलं, डॉक्टर उच्चेकरांनी सुंदर सांगितलं. वास्तू उभा करत असताना पहिला 5 वर्षाचे पंचवार्षिक एक सुंदर कार्यक्रम घेतला, लक्ष दीपोत्सव. तिथून ह्या मंगल कार्याची सुरुवात झाला. तर त्यावेळेला आम्ही जवळजवळ समाजाकडून खूप मोठा निधीही घेतलो आम्ही, त्याचबरोबर लोकप्रतिनिधीकडून, आमदार खासदारकडून हे निधी घेऊन आणि शेवटी उदगीरकर महाराजांचे शिष्य असणारे जे बनसोडे साहेब मंत्री होते त्यांच्याकडून सुद्धा 1 कोटी रुपये आला. म्हणजे बघता बघता ह्या वास्तूला 2 कोटी रुपये निधी आला आणि एवढा सुंदर वास्तू उभा राहिला. आणि मठामध्ये सुद्धा अनेक जे काही बदल झाला त्याकरिता अनेक बदल करत असताना अनेक लोकांनी तुमचं परिणाम सेवा केलं. त्या वेळामध्ये त्यांचाही सत्कार झाला. तर ह्या वर्षी सुद्धा तुम्ही पाहत असेल तर मठामध्ये आलेले जे काही VIP लोकांना बसण्याकरिता एक सोफाची सुद्धा व्यवस्था आज अनिता कैलास पाटील त्यांच्याकडूनही सेवा झाला. आणि तेवढंच नव्हे तर योगायोगानं कालच विषय झाला तर आपले मेत्रे सावकार जयपूर मधले जे काही एक चांगले व्यापारी म्हणून या समाजाचे चांगले एक सेवक म्हणून आम्ही या मठाचे सेवक म्हणून गेले 18 वर्ष मठाशी नाळ जोडलेले या मेत्रे परिवारने सुद्धा योगायोगानं काल त्यांच्या लक्षात आला. काकूने म्हटले की उद्या आमचं 50 वर्षाचे लग्नाचे वाढदिवस, आम्ही काय तर करणार आहोत. मी म्हटलो सावकार नेहमी तुम्ही मठासाठी सेवा करत आलेले आहोत. आता तमलूरचे आप्पा म्हटलेत तसं मी कुणालाही मागितले नाही, एवढंच पाहिजे म्हणून, परंतु मी जवळ गेलं तर मला काही कमी पडू दिलेलं नाही. कारण समाजाने एवढं आतापर्यंत 18 वर्षामध्ये समाजाने कधीही कमी पडलेले नाही. तुम्ही संकल्प करा, गुरुमौली आम्ही तुमची सोबत आहोत म्हणून आलेले आहे. तसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये मेत्रे सावकारासारख्या अनेक मोठमोठ्या शिष्याने त्यांची परिणाम सेवा करत आलेले आहेत. तर कालही सुद्धा त्यांच्या मनात आलं तर आम्हाला काही तर करायचे, काही तर करायचं. मी म्हटलो सावकार आता काय माझ्या डोक्यात नाही, तुम्ही काय करायचे करा. मग घरी गेल्यानंतर त्यांचे चिरंजीवी त्यांचं मुलगाचं मनात आलं नाही ना, मठामध्ये बहुसंख्येने आज सर्व शिष्य येऊ लागलेत. आज फिल्टर पाण्याशिवाय कोणी पाणी प्यायला तयार नाही. मठातलं विहिरीचं बोरीचं पाणी कशाला, बाहेरून कशाला मागवतो म्हणून एक चांगले आरो जे काही फिल्टर पाण्यासाठी फिल्टर मशीनचं सुद्धा त्यांनी आज जाहीर केले. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही मठात आलो महाप्रसाद भेटणार आणि तुम्हाला फिल्टर पाणी सुद्धा भेटणार. मग किती व्यवस्था होऊ लागले. मग हे सगळं कुणासाठी होत आहे तर शिष्याने तुम्ही आल्यामुळं तुमची व्यवस्था व्हावं तर त्यांच्या मनात आलं. आणि आज त्यांचं लग्नाची वाढदिवसाच्या निमित्ताने तेही आज त्यांनी जाहीर केलं. आणि बघत बघत दिवसेंदिवस या मठाचा सर्वांगीण विकास होत असताना एक आनंदाची बाब असंही मला सांगता येतो. तर या मुखेड शहरामध्येच एक समाजाची अस्मिता म्हणून काही असू दे, शेवटी समाजाची अस्मिता म्हणून विचार केला तर जगज्योती महात्मा बसवेश्वर आपली समाजाची अस्मिता आहे. तसं प्रत्येकाने आपली समाजाचे असो तसं महात्मा बसवेश्वर आपल्या समाजाचा ह्या धर्माचा प्रचार प्रसार केलेलं त्या थोर संत म्हणून आहे. त्यांचे देखील ह्या तालुक्यामध्ये त्यांची पूर्णाकृत पुतळा बसवण्यासाठी संकल्प बैठक मठामध्ये झाला. तर पूर्ण शहरामध्येही सुद्धा आपले गंगाधर पाटील असतील, शिवसम मंडळ असतील, या सर्व ज्येष्ठ मंडळीने शहरामध्ये फिरलं तर जवळजवळ 10 लाख रुपये शहरामध्ये सुद्धा जमा झाला. मग लक्षात घ्या, एवढं आज समाजमध्ये सुद्धा परिवर्तन होऊ लागलेलं आहे. फक्त मठाचं नाही
तर समाजामध्ये सुद्धा परिवर्तन सुरू आहे. तर येणाऱ्या काळामध्येही सुद्धा या समाज सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आतही परिवर्तन आहे, बाहेरही परिवर्तन आहे, जेणेकरून सर्वांगी विकास होण्याकरिता सर्वांग सुंदर ह्या समाज झाला पाहिजे. त्याकरिता श्रीमठातून कसं कसं प्रयत्न करता येईल येन केन प्रकारे सर्व प्रकारातून ह्या समाजाचं वैभव होण्याकरिता प्रयत्नशील महाराज सातत्यानं राहणारच या प्रसंगामध्ये सांगत जास्त न बोलता या अखंड शिवनामा सप्ताहामध्ये प्रतिवर्षही सुद्धा प्रत्येक लोकांनी अन्नदान केले, कोणी सेवा केले, तन मन दानातून नामस्मरणामध्ये सेवा केलेला, श्रीमठामध्ये सेवा केल्या तुम्हा सर्वांना लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांची कृपा आशीर्वाद असावा. आणि या ठिकाणी सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचं प्रति सुद्धा 2 मिनिटं तमलुकर महाराजांनी सांगितले. महाराजांचे आज पुण्यस्मरण करत असताना महाराज कुणाला माहिती नाही असं कुणाचं राहिलेले नाही. खरं म्हणजे सिद्धयोगी राजेंद्र महाराजांची खरं म्हणजे ते तपस्वी म्हणून बाल तपस्वी म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. बोलत नसेल परंतु आलेल्या भक्तांचे कल्याण केल्याशिवाय राहिले नाही. फक्त त्यांचं नजर पडला तर भक्तांची कल्याण व्हायचं अशी थोर तपस्वी आपले लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराज असल्यामुळं त्यांचाच आशीर्वादाने एवढं सर्व आज चालू आहे. तर तशी महातपस्वींचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा आणि प्रत्येक वर्षी त्यांचं संकल्प पूर्ती म्हणून आता महाराज सांगितले बिळी गाव. बिळी म्हणजे तो बिरळे, तो सोन्याचं गाव झाले, चांदीचं होतं आता सोन्याचे गाव झालेले आहे. का तर त्या ठिकाणी साक्षात सिद्धयोगी राजेंद्र महाराज त्या रथाच्या स्वरूपामध्ये महाराज तिथे विराजमान झालेले आहे. म्हणून बघा आज किती गाव नाही, गणाचार्य मठाचे जवळजवळ 200 गावात शिष्य आहे, परंतु बिळी गावालाच ते मान सापडलेलं, त्यांचीच मान आहे. कारण काय, त्या गावातलं एक भक्तांनी तयार केला, मी माझा महाराजांचे संकल्प पूर्ण करतो म्हणून तो रथासाठी मोठा निधी जमा केल्यानंतर त्या संपूर्ण बिळीतल्या प्रत्येक शिष्य आणि सद्भक्ताने 18 पगड जातीतल्या सर्वांनी त्या रथासाठी निधी जमा केलं आणि त्या विश्वेश्वर मंदिरापाशी रथ ठेवून तो वर्षभर नवे या मठाचा इतिहास कुठपर्यंत राहील तेव्हापर्यंत रथोत्सव आम्हीच करण्याचा संकल्प बिळचे सद्भक्तांनी केल्यामुळं आज त्या ठिकाणी भव्यदिव्य सोहळा होत आहे. म्हणूनच मी महाराजांना म्हटलं होतं तमलुकर महाराजाला, आपण जी सकाळी नाही तर पण सायंकाळी तर या. मग महाराजांना असं वाटलं की एवढं आमचं मागे लागलं तरी आलंच पाहिजे म्हणून महाराजांनी आले, दर्शन आशीर्वाद दिलं. म्हणून आज जाता जाता तुम्हा सर्वांना माझं सांगणं आहे, आता महाप्रसाद झाल्यानंतर सर्वजण घराकडे जाऊ नका, गेले तरी 1-अर्धा तास घराकडे थांबा आणि लगेच मठामध्ये आला तर तुम्हाला जायची व्यवस्था केलेली आहे. आणि सिद्धयोगी राजेंद्र महाराजांची पालखी सोहळा आणि सर्व गुरुमौलींची देखील ट्रॅक्टरमध्ये शोभायात्राची व्यवस्था बेळी सद्भक्त मंडळाने केलेली आहे. तर सर्वांनी त्या ठिकाणी ठीक 4 ते 4:30 दरम्यान बेळीला आम्ही तुम्ही सर्वजण जायचा आणि गावामध्ये शोभायात्रा काढून हा रथोत्सव सोहळा संपन्न करून परत एकदा सायंकाळी त्या ठिकाणी धर्मसभा होणार. सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे जीवन चरित्रावर आणि त्या ठिकाणी त्यांचे अनुभव आलेला, त्यांच्याकडून कुणाला आशीर्वाद भेटलेले तेही सुद्धा त्या ठिकाणी अनेक लोक त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहे. तर त्याही कार्यक्रमाला सर्वांनी यावेळी या ठिकाणी आवाहन करतो. आणि आता लगेच सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय मठातून कोणीच जाऊ नये अशी तुम्हा सर्वांना सांगून अखंड शिवनाम सप्ताह आणि श्रीमठासाठी तन मन धनातून सेवा केल्या तुम्हा सर्वांचा अभिषेकतेने व्यक्त करतो आणि थांबतो. शिवम भयात सांब जय नमः पार्वतीपते. सगळेजण दोन्ही हात वर करू. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे हर हर. महाराज एक सत्कार राहिलाय जयराम फुलारी, जे दररोज या ठिकाणी पूजेला फुलं आणून देत होते. मी जयराम फुलारी यांना विनंती करतो की त्यांनी